तर तुम्ही म्हणाल की आज ही सकाळी सकाळी काय पॉट दाखवते, तर हा पॉट यासाठी आहे की दक्षला स्कूलमध्ये मागितलं होतं एक छोटंसं पॉट आणि त्यामध्ये रोप लावून. तर हा महाराज बघा कसा झोपला आहे, त्याची रोजच झोप होत नाही कंप्लीट. आणि काय झालं, मला खूप घसा आणि सर्दी झाली, त्यामुळे मी सकाळी सकाळी 7 वाजताच उठून गरम पाणी पित होते. जरा बरं वाटतं गरम पाणी पिल्यानंतर. फ्रेश झाले वगैरे सगळं आवरून मी निघाले माझी क्वीन घेऊन हर्षूला आणायला. तिथून मी गेले इशिकाच्या स्कूलमध्ये, तिचा आज रिझल्ट होता. आणि बघा ना काय, तिथे इतके छान पेंट लावले होते की मनच भरत नव्हतं, असं सारखं बघूशी वाटत होतं. सो म्हटलं तुम्हालाही कॅप्चर करून दाखवावे. आणि मला ना माझे शाळेचे दिवस आठवले यार. आत्ता असं वाटतं की शाळेत असावं. तुम्हालाही असे दिवस आठवत असतील ना तुमच्या स्कूलचे. आणि नंतर पिल्लूसोबत अशी छानशी खेळत होते. दक्ष येत होता, त्याची वाट बघितली आणि दक्षला आला म्हणून आम्ही लपून बसला आणि त्याला नंतर पागून भग केलं आणि तोही डचकला की यार हे कुठे मागे कुठे होते. सो त्यानंतर माझं डोकं दुखत होतं. सो त्याला म्हटलं की माझं डोकं चेपून दे. तर बघा कशी नौटंकी करतो. आणि त्यानंतर खूप रडत होता की जेणेकरून सगळे कझन त्याचे एकत्र होतं, तर त्यालाही तिथे जायचं होतं. सो मी नाही म्हटलं म्हणून त्याला इतकं रडू येत होतं. आणि रडतच मग झोपी गेला. मग त्याला झोपवलं, थोडंसं आराम केला. उठल्यानंतर आम्ही सगळ्यांनी चहा वगैरे घेतला, त्यांनी दूध घेतलं आणि मी लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागले. स्वयंपाकामध्ये मुलांना होतं आज पनीर आणि मला घेतलं होतं पावटा. साहजिकच आहे, पावट्याचा सीझन चालू आहे. सो मी घेतं पावटा खूप आवडतं, तर मी खाते. माझ्यासाठी ते लोक नाही खात. आणि त्यानंतर हा माझी कंप्लेंट करतो, मी तुझ्या डाडाला नाव सांगतो असं तसं तुम्हाला मारते ना. कधीही त्याला काही आठवतं गाईस, त्याचेही मी तुम्हाला यूट्यूबला ब्लॉग दाखवेल नक्की. आणि ना कसे वाटतात आमचे ब्लॉग, मिनी ब्लॉग नक्की सांगा. आणि फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. थँक्यू.